नेरळ कशेळे या राज्यमार्गावरून सुसाट निघालेल्या डंपर चालकाने 15 वाहनांना अक्षरशः चिरडले आहे, तर एक महिला देखील डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झाली। दरम्यान या डंपर चालकाला ग्रामस्थांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगण्यात आलं। नेरळ शेलू येथील मळगंगा कन्स्ट्रक्शन येथे डंपरवर काम करणारा राम वर्मा असे डंपर चालकाचे नाव सांगण्यात आले आहे। आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नेरळकडून कशेळे कोटिंबे येथे जाण्यासाठी मळगंगा कन्स्ट्रक्शनचा MH16AE 5779 क्रमांकाचा डंपर राम वर्मा हा चालक सुसाट घेऊन निघाला होता। दरम्यान या डंपर चालकाने प्रथम नेरळ येथील सुप्रिया हॉटेल येथे एका 4 चाकी वाहनाला धडक दिली, परंतु हा चालक एवढ्यावरच न थांबता पुढे वाकस आणि नंतर कशेळे येथील बाजारपेठेतील रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 4 चाकी वाहन त्यात मोटारसायकल असे 12 ते 15 वाहनांना या डंपर चालकाने ठोकर दिली। यात काही मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला, तर वाकस येथे पादचारी महिलेला देखील धडक बसल्याने महिला गंभीर जखमी झाली। या डंपर चालकाला अखेर कोटिंबे येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांनी पकडले। सुरुवातीला दारूच्या नशेत असलेल्या चालकाला ग्रामस्थांनी चोप दिला, त्यानंतर कशेळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे समजतंय। दरम्यान आता डंपर चालकासह येथील मळगंगा कन्स्ट्रक्शनचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी पुढे येत आहे। या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झालं आहे। तर हाच अपघात दिवसा घडला असता तर या डंपर चालकाने नाहक कित्येक लहान मुलांना, ग्रामस्थांना आपल्या वाहनाच्या चाकाखाली चिरडले असते म्हणून बोलले जात आहे। त्यामुळे पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घ्यावी असा इशाराही स्थानिकांनी दिलाय। कर्जत लाईव्हसाठी मोतीराम पादीर, कशेळे।